नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अवास्तव आणि बेकायदा व्याज आकारणी करून अनेक सावकार गोरगरिबांना लुटतायत। त्यामुळेच आता राज्यातील सर्व म्हणजेच 12,000 अधिकृत सावकारांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी व्याजाचा दर ठळक अक्षरामध्ये लिहिण्याचे आदेश देण्यात आलेत। या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित सावकारावरती कारवाई करण्याचे आदेश देखील आता सहकार विभागाने दिलेले आहेत। राज्यामध्ये मागील 60 वर्षांहून अधिक काळ मुंबई सावकारी अधिनियमन कायद्याने कार्यवाही होत होती, मात्र काळानुसार त्यामध्ये बदल करणं आवश्यक होतं। त्यानुसार 2010 ते 14 या काळात अभ्यास करून केंद्रातील कायद्याच्या कलमामध्ये सुधारणा करून राज्यामध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार सावकारी कर्जाचे व्याजदर हे शासनाकडून निश्चित करण्यात आले। आज घडीला शेतकरी आणि बिगर शेतकरी व्यक्तींनी सावकाराकडून कर्ज घेतल्यास त्याचा व्याजदर काय असावा हे निश्चित करण्यात आले। आज कोणत्याही बँकेत किंवा पतसंस्थेत गेल्यास तिथे व्याजाचे दर हे स्पष्ट अक्षरांमध्ये लिहिलेले असतात। याउलट बहुतांश सावकार मात्र कर्जदाराला व्याजाची माहितीच देत नसल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे येत होत्या। त्यामुळे परतफेडीच्या वेळी अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणी केली जाते। याला आता पायबंद घालण्यासाठी सहकार खातं सरसावलंय। कर्जदाराची पिळवणूक होऊ नये यासाठी विभागाने राज्यातील सर्व सावकारांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी कर्जाच्या व्याजदराचा बोर्ड लावण्याचे आदेश दिलेत। केवळ हा आदेश देऊन न थांबता सर्व निबंधकांना हा बोर्ड 12,000 सावकारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी झळकल्याची छायाचित्र देखील काढण्यास सांगण्यात आलेलं आहे। सावकारी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना तारण कर्जासाठी जास्तीत जास्त 9% तर विनातारण कर्जासाठी वार्षिक 12% व्याज आकारता येणार आहे। तर शेतकऱ्यांशिवाय इतरांना जे कर्ज देण्यात येतं त्यामध्ये तारण कर्जासाठी 15% तर विनातारण कर्जासाठी जास्तीत जास्त वार्षिक 18% व्याज हे आकारता येणार आहे। यापेक्षा अधिक व्याज घेतलं जात असेल तर संबंधित निबंधक त्यांच्याकडे तक्रार करावी असं आवाहन देखील सहकार खात्याकडून करण्यात आलेलं आहे। शासनाने परवानगी दिलेल्या सावकारांनी किती व्याज आकारावं हे निश्चित करण्यात आलंय। तरीही काही सावकार जास्तीचं व्याज घेतात, कर्जफेड झाली नाही, व्याज मिळालं नाही म्हणून गोरगरिबांची फसवणूक करतात। त्यामुळे सर्व सावकारांना त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा घराबाहेर व्याजाचे दर फलक लावण्याचे आदेश देण्यात आलेत। जे कोणी फलक लावणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सावकारांच्या घरावरती आता व्याजाची पाटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मग मित्रांनो, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।